मंडळी, आज मी तुम्हाला अशी गावरान झणझणीत दही मिरची बनवून दाखवणार आहे की एकदा ही पद्धत पाहिली की पुन्हा दुसरी रेसिपी शोधावी लागणार नाही. या रेसिपीतील काही टिप्समुळे दही मिरचीची चव अप्रतिम होते. मी साक्षी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या साक्षी मुंडे 07 या चॅनलमध्ये. तर चला आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला साहित्य पाहूया. इथं आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे. आता या मिरच्याचे देठ वगैरे काढून घेतलेले आहेत आणि मिरच्या मोठ्या मोठ्या आहेत तर मी थोड्याशा अशा कट करून घेतलेल्या आहेत, मोडून घ्यायच्या अर्ध्या. नंतर त्याच्यासाठी लागणार आहेत बघा 2 मध्यम आकाराचे कांदे कट केलेले, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या. नंतर लागणार आहेत अर्धी वाटी शेंगदाणे, 3 चमचे आपल्याला धने लागणार आहेत. नंतर आपल्याला 5 चमचे पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे तीळ लागणार आहेत. अर्धी वाटी आपल्याला काराळे लागणार आहेत. तर हे दही मिरची बनवण्यासाठी हे साहित्य लागणार आहे. नंतर लागणार आहे आपल्याला दही. आता सुरुवातीला आपल्याला गॅस चालू करायचा आहे, कढई गरम करायला ठेवायची आणि आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला शेंगदाणे चांगले खरपूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे भाजलेले आहेत, त्याला चांगले डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे म्हणजे ते थंड होतात. नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये बघा सुरुवातीला धने घालायचे आहेत. 1-2 मिनिट आपल्याला काही सेकंद धने भाजले की लगेच त्याच्यामध्ये काराळे घालायचे आहेत. काराळे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे. हे जिन्नस काही जास्त भाजायला जास्त वेळ लागत नाही. नंतर आपल्याला पांढरे सफेद तीळ घालायचे आहेत. तुम्ही आजपर्यंत ही दही मिरची या पद्धतीने कधीच खाल्ली नसेल, एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. आता सर्व बघा काराळे, तीळ, धने हे पटकन भाजले जातात. आपल्याला मध्यम गॅसवर चांगले तडतडेपर्यंत तडतड आवाज आला की समजायचं भाजलेले आहेत. आता लगेच आपल्याला तीळ, धने, काराळे हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि लगेच आपल्याला त्याच कढईमध्ये हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. आता कढईमध्ये बघा हिरवी मिरची घातलेली आहे म्हणजे भाजण्यासाठी ठेवलेली आहे. आता मिरची कढईमध्ये टाकली की तेल घालायचं 1 चमचा पोहे खायच्या चमच्याने. नंतर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याने मिरची भाजताना उडून साईडला येत नाही आणि पोळण्याची भीती वाटत नाही, म्हणजे मिरची अशी उडून बाजूला येत नाही. नंतर मिरचीला चांगले डाग पडले की थोडीशी भाजली की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजायचा म्हणजे कांदा भाजण्यासाठी टाकायचा आहे. नंतर लसण टाकायचं आहे. जर तुम्ही मिरची वेगळी आणि कांदा वेगळा भाजून घेतला तरीसुद्धा चालेल, पण असं केल्याने काय होते म्हणजे गॅसची बचत होते. गॅस जास्त वेळ चालू राहणार नाही. तोपर्यंत इकडे बघा आपले सर्व जिन्नस थंड झालेले आहेत. आता शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला अगोदर शेंगदाणे वेगळे काढायचे आहेत, तर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. कारण तीळ, काराळे आणि शेंगदाणे एकत्र केले मिक्सरला तर बारीक होणार नाहीत. त्याच्यासाठी शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे बाकीचं साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तीळ, धने आणि काराळे. आता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. तीळ, धने आणि काराळे हे आपल्याला बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा. आता शेंगदाण्याच्या आणि काराळे कूट हे म्हणजे सर्व शेंगदाण्याचं, काराळ्याचं, धन्याचं हे जे कूट आहे एकत्र करून ठेवलं तरीसुद्धा चालेल. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, लसण घालायचा, थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी असं आबडधोबड मिरची ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. जास्त बारीक पण अशी पेस्ट करून घ्यायची नाही. नंतर बघा लगेच आपल्याला त्याच कढईमध्ये 2 पळे इतकं तेल घालायचं आहे. या भाजीला जास्त तेल काही लागत नाही. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची. जिरे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला हिरव्या मिरचीचं जे वाटण केलेलं होतं तर ते घालायचं. वाटण हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मिरची चांगली बघा परतून म्हणजे तळून घेतलेली आहे. नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला अर्धी वाटी इतकी मूग डाळ घालायची आहे. आता इथं तुम्ही तुरीची, मटकीची किंवा हरभऱ्याची कोणतीही डाळ वापरू शकतात. फक्त उडीद डाळ न वापरता बाकीची तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ वापरू शकतात. नंतर आपल्याला इथं शेंगदाण्याचं, तिळाचं, काराळ्याचं कूट घालायचं आहे. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घेतलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबटसर असावं तरच या दही मिरचीला मस्त अशी चव येते, टेस्ट येते. नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. आता इथं तुम्हाला ही दही मिरची किती प्रमाणामध्ये, किती क्वांटिटीमध्ये बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकतात. तर इथं बघा, आता ही दही मिरची घट्ट पण नसते आणि पातळसुद्धा असते. तर मी थोडीशी पातळच बनवणार आहे. तर इथं मी सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि परत अर्धा ग्लास इतकं, म्हणजे 1 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त असं हे दही मिरचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि डाळ ही जास्त आपल्याला शिजवू द्यायची नाही. थोडीशी डाळ ही कच्ची ठेवायची, तरच आपली दही मिरची चवीला छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. आता इथं आपल्याला 5 ते 6 मिनिट आपल्याला ही दही मिरची शिजवून घ्यायची आहे. आता वरतून इथं तुम्ही थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी घालायची असेल तरी सुद्धा चालेल, घालू शकतात. इथं मी काहीही घालणार नाही. आता इथं आपलं झणझणीत असं दही मिरची तयार झालेली आहे. बघा काय सुरेख असा रंग आलेला आहे आणि टेक्स्चर पण खूपच जबरदस्त असं आलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा दही मिरची बनवलं ना, तर ही दही मिरची 1-2 दिवस आरामशीर टिकते आणि डाळ न बनवता बनवली तर महिनाभर टिकते. जर तुम्हाला कीर्तीज मसाले ऑर्डर करायचे असतील तर इथे दिलेल्या नंबरवर पटकन जायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय पाठवायचा आहे आणि तिथून तुम्हाला मसाले बुक करायचे आहेत. आता झणझणीत असं गावरान पद्धतीने दही मिरची मी बनवून दाखवलेली आहे. पण आता त्यासोबतच आमच्याकडे बघा, दही मिरची म्हटलं की ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते. तर ही दही मिरची भाकरी सोबतच जबरदस्त अशी लागते. तर बघा, भाकरी पण मी लगेच बनवून घेणार आहे. तर इथं भाकरी बनवून घेतलेली आहे. मस्त भाकरी तव्यावर टाकली, पाणी लावायचं आणि पाणी लावलं की भाकरी पलटी करायची आहे आणि मस्त अशी झणझणीत दही मिरची आणि सोबतच भाकरी खूप टेस्ट लागते. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. तर मंडळी, माझी गावरान झणझणीत दही मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक, चविष्ट आणि घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी साक्षी मुंडे 07 चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर इथं बघा, आपली मस्त अशी भाकरी भाजलेली आहे. मस्त टम्म अशी फुग्यासारखी इथं भाकरी फुगलेली आहे. तर हा आहे आजचा गावरान पद्धतीचा बेत, झणझणीत दही मिरची आणि मस्त ज्वारीची भाकरी. तर एकदा नक्की ट्राय करा. तर भेटूया पुन्हा एका नवीन स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.